third compound statement is called conditional or implication. Here connective is if then. Symbol is like this. Example, if Geeta works hard, then she will get good marks. Here there are two components. Geeta works hard. Second one, she will get good marks. if नंतर हे येतं गीता वर्था त्याला अँटेसेडंट किंवा हायपोथेसिस म्हणतात. देन नंतर सी विल गेट गुड मार्क्स त्याला कन्सिक्वेंट किंवा कन्क्लुजन म्हणतात. आता याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट 5 प्रकारे हे करता येतं किंवा कंडिशनल स्टेटमेंटची इक्विव्हॅलंट 5 स्टेटमेंट आहे. पी सफिशियंट फॉर क्यू. पी हे क्यू साठी पुरेसे आहे. क्यू इज नेसेसरी फॉर पी. क्यू हे पी साठी गरजेचे आहे. पी इम्प्लाइज क्यू. पी वरनं क्यू येतं. पी ओनली इफ क्यू. जर क्यू असेल तर पी. क्यू फॉलोज फ्रॉम पी. पी वरनं क्यू येतं. ऑल दीज आर इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. ट्रूथ टेबल जर विचारात घेतला तर पी क्यू पी कंडिशनल क्यू टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. मग कंडिशनल स्टेटमेंट मध्ये किंवा इम्प्लिकेशन मध्ये टी एफ एंट्री फॉल्स येते. टी एफ एंट्री फॉल्स येते हे लक्षात ठेवायचं. टी एफ एंट्री फॉल्स घ्यायची अदरवाइज ट्रू येतं. सी अगेन conditional or implication is the third compound statement. Here connective is if then. Symbol is like this. Example, if Geeta works hard then she will get good marks. if नंतरचं जे गीता वर्क्स हार्ड याला अँटीसेडंट किंवा हायपोथेसिस म्हणतात. देन नंतरचं जे सी विल गेट गुड मार्क्स त्याला कन्सिक्वेंट किंवा कन्क्लुजन म्हणतात. आता याच्यामध्ये यात जर इक्विव्हॅलंट स्टेटमेंट पाहिली गीता वर्क्स हार्ड हे फर्स्ट स्टेटमेंट पी ने डिनोट केलं. सी विल गेट गुड मार्क्स क्यू ने डिनोट केलं. तर कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनची मिनिंग जी आहे पी सफिशियंट फॉर क्यू. पी हे क्यू साठी पुरेसे. क्यू इज नेसेसरी फॉर पी. क्यू हे पी साठी गरजेचे. पी इम्प्लाइज क्यू. पी वरनं क्यू येतं. पी ओनली इफ क्यू. जर क्यू असेल तर पी. क्यू फॉलोज फ्रॉम पी. क्यू हे पी वरनं येतं. आता ट्रूथ टेबल जर विचारायला घेतला टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशनचे ट्रूथ व्हॅल्यूज विचारात घेताना टी एफ एंट्री लक्षात ठेवायची. टी एफ एंट्री फॉल्स येते अदरवाइज ट्रू येतं. म्हणजे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ टी टी अशा प्रकारे. फोर्थ compound statement is biconditional. It is also called double implication. It is also called equivalence. Here connective is if and only if. In short, if. Symbol like this. Example, Hari is rich if and only if he owns a car. First component that is P, Hari is rich. Second component Q, he owns a car. Truth table P Q P biconditional Q T T T T F F F T F F F T. Here the truth value of biconditional or double implication. Biconditional is true if both have same truth value. T T T येतो. F F T येतो. परत का बायकंडिशनल और डबल इम्प्लिकेशन कनेक्टिव्ह कुठले इफ अँड ओनली इफ. इफ सिम्बॉल काय
एक्झाम्पल, हरी इज रिच इफ अँड ओनली इफ ही ओन्स अ कार. ट्रूथ टेबल, टी 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 येतो, एफ एफ टी येतो, मधले दोन्ही एफ येतात. म्हणजे दोन्ही सेम असतील तर टी येतो आणि दोन्ही डिफरंट असतील तर एफ येतो. मग ट्रूथ टेबल बाय कंडिशनलचा टी एफ एफ टी. बाय कंडिशनल इज ट्रू इफ बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. Fifth compound statement is negation. Connective is not. Symbol like this. Similarity. Symbol of similarity. Example, root 2 is not a rational number. Here we have not. That means it is a negation. Truth table P negation P. If given statement is true, negation is false. If given statement is false, negation is true. निगेशन, पाचवं कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन. कनेक्टिव्ह कुठला आहे? नॉट. सिम्बॉल आहे सिमिलरिटीचा. एक्झाम्पल, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. म्हणजे पी जर असेल √2 रॅशनल नंबर आहे तर निगेशन काय येणार आहे? √2 इज नॉट रॅशनल नंबर. ट्रूथ टेबलचा जर विचार केला इथे सिंगल स्टेटमेंट असल्यामुळं पीच घेतोय फक्त आपण, पी क्यू घ्यायची गरज नाही. पी त्याचं निगेशन. गिवन स्टेटमेंट ट्रू असेल निगेशन फॉल्स येतं, गिवन स्टेटमेंट फॉल्स असेल निगेशन ट्रू येतं. तर या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले. सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट हे 5 प्रकारचे आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते? अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, नॉट. 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्ह. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? की जे स्टेटमेंट आपण स्प्लिट अप करू शकत नाही किंवा स्प्लिट करू शकत नाही त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतोय. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट कनेक्टिव्हने जर कनेक्ट केले असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट मिळतात. आपल्याला 5 प्रकारची कंपाऊंड स्टेटमेंट मिळतात. अँडने जर कनेक्ट केलेले असेल तर कंजंक्शन मिळतं. कंजंक्शनचं ट्रूथ टेबल, त्यात इफ बोथ आर ट्रू कंजंक्शन इज ट्रू. ऑरने जर कनेक्ट केले असेल तर डिसजंक्शन मिळतं. डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल, इफ आयदर ऑफ देम इज ट्रू देन डिसजंक्शन इज ट्रू. जर इफ देनने कनेक्ट केलं असेल तर इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल मिळतं. कंडिशनलचा जर विचार केला त्याचा ट्रूथ टेबल, टीएफ एंट्री फॉल्स घ्यायची, बाकीचं ट्रू घ्यायचं. चौथं जे आहे बाय कंडिशनल, कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ. त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये जर दोन्ही सेम असतील तर ट्रू येतं, दोन्ही फॉल्स असतील, दोन्ही डिफरंट असतील तर फॉल्स येतं. म्हणजे टी 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 येतो, एफ एफ टी येतो. निगेशनचं 5वं कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन. कनेक्टिव्ह आहे नॉट. गिवन स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन फॉल्स येतं, गिवन स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन ट्रू येतं. तर हा थेरॉटिकल पार्ट.